माझे प्यारे प्यारे सबस्क्रायबर लोकांनो, हे सकाळची 11ची वेळ आहे. ह्यांच्या धिंगाणा चालू झाला अशा प्रकारे. आता ही 3 दिवसापासून एक नवीनच ट्रेंड आला आहे. आता तुम्ही बघू शकता. बघा, हे पडलं ट्रेंड. बघितलं? हे 3 दिवसापासून ही पोरगी नवीनच शिकली आहे. थोडं चालायचं, थोडं खेळायचं, पडायचं. ह्यांच्या दोघात भांडणं पण डेंजर होतात. पण हिला जायचं त्याच्याकडेच असतं. ही जंगली खेळ खेळायला ही पोरगीच लावते. स्वतःच शेपूट उचलून त्याला काटे आणून सांगते, काय मी भीते दादा, तू असं असं कर. म्हणजे लोकांनी आम्हाला मारायचं का आता? की हे काय जंगली खेळ. बघा बघा बघा, हिला हे खूप आवडतं आगाऊपणा. लय मस्ती चाललेली असते. तुम्हाला काय सांगायचं. इतकी मस्ती करतात, इतके गोंधळ घालतात. दिवसातून मला किमान सकाळच्या 12च्या आत 4 वेळा झाडून काढावं लागतं फ्रेंड्स. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता हाताचा खेळ संपलाय, आता पायाचा खेळ चालू झालाय. आणि करच म्हणते ही शाणी. सकाळी सकाळी आमच्या घरात हा वातावरण असतो, असा हा गोंधळ असतो सकाळी सकाळी. त्याच्यासोबतच खेळणार, त्यालाच चावणार, त्याच्यासोबत मस्ती करणार आणि म्हणणार, चल दादा आपण खेळूत, आपण मस्ती करत. बघितलं कसं चावते कशी. नुसती चावरी पोरगी आहे, नुसती चावरी पोरगी दिली आम्हाला. आता ही स्वतःचा खेळ चालू झालायचा. अरे पडदा आडवा आला रे देवा. पडद्याचा पण राग येतो आम्हाला, माहिती आहे का. सगळ्यांच्या खेळासोबत झालं की ही स्वतःचं चालू करते. आता स्वतःची मस्ती चालू असते. आणि ही जी ढक्कन आहे, झाकण ही जी आहे ना, ती स्वतः शोधून आणते. कुठून पण शोधते. तिचं एक आमच्याकडे एक बॉक्स आहे, कार्टून आहे, ज्याच्यामध्ये ते पडलेलं असते सगळं सामानीचं. काढू आणते. कचरा करते घरात पूर्ण दिवसभर. आणि बघा, फुटबॉल खेळते. मला वाटते ही सर्कसमध्ये तर असेलच. फुटबॉल प्लेअर पण असेल एका जन्मी. झालं, पडली का पडली. थोडं खेळते, पडते. बिचारीचे गुडघे ना जवाब देऊन टाकतात, आता मला खेळायचं नाही, पडायचे. असली शाणी पोरगी आमची.